नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा खोडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाईव्ह सेशन मध्ये। ठीक आहे, बघा जी काही आपली शब्दसंग्रह शब्दार्थ नावाची सिरीज चालू आहे त्या सिरीज मध्ये आपण वाक्प्रचार भाग क्रमांक 2 आज या ठिकाणी बघणार आहोत। फक्त मला एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का? जर दोन्ही क्लिअर असतील तर लगेच चालू करतोय आपण आपल्या या आजच्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। ठीक आहे, जर माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असतील तर लगेच चालू करूया आजच्या या आपल्या सर्वात महत्त्वाच्या सेशनला। जबरदस्त असे एमपीएससी, राज्यसेवा, आयबीपीएस, टीसीएस, सरळ सेवा, पोलीस भरती आतापर्यंत जेवढे काही तुमचे वाक्प्रचार विचारले गेलेले आहेत ते वाक्प्रचार आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, लवकर एकदा कन्फर्मेशन द्या, माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का? ठीक आहे, व्हिडिओची लिंक, लेक्चरची लिंक आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवावी एवढीच एक अपेक्षा। सगळं क्लिअर आहे? बघा आपली बॅच चालू झालेली आहे। सर्वसमावेशक सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, येणारी जी काही तुमची पोलीस भरती आहे त्या उद्देशाने संपूर्ण मराठी शब्दार्थ यालाच म्हणता येईल शब्दसंग्रह। काय रे? शब्दसंग्रह ट्रिकी बॅच विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 1 ला आपण सुरू केलेली आहे। बॅचची फीज आहे फक्त आणि फक्त 49 रुपये। महाराष्ट्रातली कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षेला 15 मार्कासाठी असलेला तुमचा टॉपिक आहे शब्दसंग्रह आणि शब्दार्थ, अख्खीच्या अख्खी त्याची बॅच आहे फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये। बरोबर आहे? नमस्कार कविता, ओके करायचंय मग चालू। बघा त्याच्यानंतरची बॅच आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी परिपूर्ण समावेशक रेकॉर्डेड बॅच आहे। तुमचं आयबीपीएस आणि टीसीएस याच्यावर विशेष भर दिलेला आहे। ऑल इन वन बॅच आहे। सर्व परीक्षांची तयारी एकाच बॅच मध्ये आपण करून घेणार आहोत। बॅचची फीज आहे तुमची 999 रुपये। व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्षाची। कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर ऑल जी काही तुमची परिपूर्ण सर्वसमावेशक रेकॉर्डेड बॅच आहे। आपण या बॅच मध्ये पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केलेला आहे। नंतर जी काही तुमची बॅच आहे एकात्मिक बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक ज्ञान याची बॅच मुख्य सेविका पर्यवेक्षिका साठी हेल्पफुल असणार आहे। परिपूर्ण रेकॉर्डेड तांत्रिक घटकाची बॅच आहे। 40 प्रश्न तुमचे जे काही 80 मार्कासाठी येणार आहेत त्या उद्देशाने आपण ही बॅच बनवली आहे। अत्यंत जबरदस्त असा प्रतिसाद या बॅचला तुम्ही दिलेला आहे, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद। बॅचची फीज आहे बघा 299 रुपये आणि हिची व्हॅलिडिटी सुद्धा असणार आहे 1 वर्षासाठी। तीनही बॅच सोबतच ज्यांना स्पेशल बॅच घ्यायचे असतील विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वरती टाकलेले आहेत, ज्याला जे लागते ते तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, आता सांगा करायचंय का सुरू? अजय गायकवाड, कोणत्या बॅचची फीस कमी करायची एकदा मला सांगा। ठीक आहे, हा कविता सुट्टी नसते पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे स्टुडिओचं थोडं काम चालू होतं त्याच्यामुळे सुट्टी द्यायचं काम पडलं। सर्वांनी मला एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे, प्रत्येकाला माझा आवाज अडकत येतो का आणि स्क्रीन क्लिअर आहे का? एकदा कन्फर्मेशन द्या, लगेच चालू करूया आपल्या आजच्या या महत्त्वाच्या सेशनला। प्रत्येकाने मला एकदा कन्फर्मेशन द्या, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? ऑल क्लिअर आहे, ऑल क्लिअर आहे। ज्यांना प्रॉब्लेम असेल ते एकदा रिजॉईन करा। ठीक आहे, एकदा बॅक जाऊन काय करा, परत एकदा काय करा, रिजॉईन करा। चला बघा, पहिला वाक्प्रचार आहे तुमचा। पुढील वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे रे? पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। चुरमुरे खात बसणे विचारलेला आहे PSI 1987 ला। चुरमुरे खात बसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे हे आपल्याला विचारल्या गेलेला आहे PSI 1987 ला। सांगा लवकर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पल्लवी मॅडम तुम्ही रिजॉईन करा, प्रत्येकाला प्रॉब्लेम येत नाही आहे, फक्त प्रॉब्लेम तुम्हाला येतोय। ठीक आहे, फक्त तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, बाकी सगळं काही ओके आहे। एकदा तुमच्याकडून काय प्रॉब्लेम आहे तेवढं चेक करा। चुरमुरे खात बसणे म्हणजे काय रे? जबरदस्त प्रश्न आहे, विचारल्या सुद्धा जबरदस्त परीक्षेला गेलेला आहे PSI 1987 ला। चुरमुरे खात बसणे म्हणजे काय?
खूप जणांचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक बी आणि 1. बरोबर आहे. बघा, चुरमुरे खात बसणे म्हणजे काय रे? चुरमुरे खात बसणे म्हणजे काय? खजील होणे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 चुरमुरे खात बसणे म्हणजे लाज वाटणे, शरम वाटणे. खजील होणे म्हणजेच काय रे? चुरमुरे खात बसणे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होणे योग्य उत्तर आहे. बोला, कळालं का? सांगा एकदा. चुरमुरे खात बसणे म्हणजे काय रे? खजील होणे. काय रे? खजील होणे. बरोबर आहे. खजील होणे म्हणजे काय? तुमचं चुरमुरे खात बसणे, त्यालाच म्हणतात लाज वाटणे, त्यालाच म्हणतात शरम वाटणे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे पदरी न पडणे म्हणजे सुद्धा काय होते? चुरमुरे खात बसणे. बोला, क्लिअर आहे का? हा कविता वाक्प्रचार आहे. वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला थोडा डिफिकल्टच वाटतो. त्याच्यामुळं जे काही आपले लेक्चर आहेत, जी काही आपली बॅच आहे, निश्चितपणे तुम्ही करू शकता आणि कमी टाइमामध्ये खूप सारं काय तुम्ही याच्यामधून नॉलेज घेऊ शकता. बरोबर आहे. बॅच मध्ये आपण समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द कंप्लीट केलेले आहेत, परिपूर्ण झालेले आहेत समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. आता बॅच मध्ये आपले लेक्चर चालू होतील वाक्प्रचाराचे. कशाचे चालू होते? वाक्प्रचाराचे. बरोबर आहे. अंकित होऊन राहणे. अंकित होऊन राहणे म्हणजे काय? दुसऱ्याच्या अधीन होऊन राहणे. जबरदस्त वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे. अंकित होऊन राहणे म्हणजे काय? तर दुसऱ्याच्या अधीन होऊन राहणे हे याचं योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे बघा, डोळ्यातून ठिणग्या गाळणे. PSI 1988 ला विचारला गेलेला आहे. डोळ्यातून ठिणग्या गाळणे म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. लवकर 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 या ठिकाणी प्रत्येकानं उत्तर कमेंट करायचं आहे. डोळ्यातून ठिणग्या गाळणे. जबरदस्त प्रश्न आहेत, जास्त प्रश्न आहेत. जेवढ्या हे मला एकदा प्रत्येकानं कन्फर्मेशन द्या रे. जेवढे काही लाईव्ह आहेत तेवढ्यांनी एकदा कन्फर्मेशन द्या बरं. व्हिडिओ अडकत आहे का? 2 कमेंट आलेले आहेत व्हिडिओ अडकत आहेत म्हणून. एकदा लवकर लवकर कन्फर्मेशन द्या. चला 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 लवकर. क्लिअर आहे सर? ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं काही क्लिअर आहे. ज्यांना प्रॉब्लेम येत असेल एकदा रिजॉईन करा किंवा तुमच्याकडून काय प्रॉब्लेम आहे ते एकदा बघा. बघा, डोळ्यातून ठिणग्या गाळणे म्हणजे काय? ओके, काही प्रॉब्लेम नाही. असं काहीतरी असं रोहिणी. बरोबर आहे. एकदा झालं, दोनदा झालं, बाकीच्या आपल्या कार्यकर्त्याला काहीच अडचण नाही. ठीक आहे, रिजॉईन करा. ज्यांना प्रॉब्लेम येतोय ते एकदा रिजॉईन करा. चला यावा इकडं. डोळ्यातून ठिणग्या गाळणे PSI 1988 ला विचारला गेलेला वाक्प्रचार आहे. डोळ्यातून ठिणग्या गाळणे. क्या बात आहे. रंजनाचं उत्तर या ठिकाणी, रंजनाचं उत्तर या ठिकाणी काय आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. बघा, डोळ्यातून ठिणग्या गाळणे म्हणजे चुकलेला आहे, चुकलेला आहे. याचं उत्तर आहे अतिशय संतापणे. काय रे? अतिशय संतापणे. पर्याय क्रमांक 3 काय आहे? अतिशय संतापणे. पर्याय क्रमांक 3 आहे. मोये मोये झालेला आहे. अतिशय संतापणे म्हणजे डोळ्यातून ठिणग्या गाळणे. डोळ्यातून ठिणग्या गाळणे म्हणजे काय रे? अतिशय संतापणे. हे याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. बोला, क्लिअर आहे का? बोला, क्लिअर आहे का? चला प्रल्हाद पाखरे. ओके शीतल, चांगली गोष्ट आहे. ज्यांनी अजून पण बॅच जॉईन केलेली नसेल बॅच जॉईन करा. येत्या पोलीस भरतीसाठी तर 100% एवढी हेल्पफुल ठरणार आहे आणि रिझल्ट काढून देणार आहे. तुमचा एक समानार्थी शब्द जरी या बॅच मधून बरोबर आला ना, तुमच्या जीवनाचं सोनं झालं. ओके, सगळं क्लिअर आहे. आणि एकदा सेशनला लाईक करा रे, एकदा सेशनला लाईक करा. चला समोरचा प्रश्न आहे तुमचा. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. जीव बारीक बारीक होणे. जीव बारीक बारीक होणे PSI 1988 ला विचारला गेलेला प्रश्न. जीव बारीक बारीक होणे म्हणजे काय रे? जीव बारीक बारीक होणे. जीव कधी बारीक बारीक होतो? सर थंडीच्या दिवसात होतो. इकडचं नाही चालत, आपल्याला तिकडचं पाहिजे. जीव बारीक होणे म्हणजे काय? चला लवकर 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 लवकर. जीव बारीक होणे, जीव बारीक होणे. लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. कविता. ठीक आहे, रोहिणी.
रोहिणी, कविता, विधी यांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि खूप जणांचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी सर्वांचं उत्तर चुकलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बारीक बारीक होत जाणे किंवा होणे म्हणजे लाज वाटणे। काय रे? लाज वाटणे। काय आहे? लाज वाटणे। बोला क्लिअर आहे का? ठीक आहे, सांगा लाज वाटणे, सांगा 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 सांगा। क्लिअर आहे? क्लिअर आहे का? बघा, जीव बारीक बारीक होणे म्हणजे लाज वाटणे असते। काय असते? लाज वाटणे असते। चांगली गोष्ट आहे शुभम, खूप खूप अभिनंदन। ओके रंजना, सगळं काही ओके आहे? सगळं काही ओके आहे का? सगळं काही क्लिअर आहे का? ओके बॉस, ओके। चला, समोरचा प्रश्न आहे तुमचा। पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। कानात मुंग्याचे वारुळ होणे। काय होणे रे? कानात मुंग्याचे वारुळ होणे विचारल्या गेलेला आहे PSI 1988 ला। जबरदस्त प्रश्न आहे। सगळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत। प्रश्न विचार करून घ्या। कान दुखणे, खूप राग येणे, बहिरेपणा येते, कान हत्ती एवढा होणे। लवकर 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 उत्तर द्या। ठीक आहे, काय रे? कानात मुंग्याचे वारुळ होणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 खूप राग येणे। काय असतं? खूप राग येणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थी मित्रांना हे जमलेलं आहे। बरोबर आहे? काय आहे? कानात मुंग्याचे वारुळ होणे म्हणजे खूप राग येणे आणि अंगाचा तीळ पापड होणे म्हणजे रागाने फनफन करणे। अंगाचा तीळ पापड होणे म्हणजे रागाने फनफन करणे। तळपायातली आग सेकंदामध्ये मस्तकात जाणे त्याला सुद्धा काय म्हणतात? रागाने फनफन करणे। आजचे प्रश्न जबरदस्त आहेत आणि वाक्प्रचार खूपच जबरदस्त असतात। ठीक आहे, वाक्प्रचार काय असतात रे? खूपच जबरदस्त असतात। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। बोला क्लिअर आहे का? चलायचं का समोरच्या प्रश्नाकडे? मला एकदा सांगा लवकर, समोरच्या प्रश्नाकडे जायचंय का? अभिनंदन कविता। ओके ओके पंकज शेठ, अनुच। ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे कावळे कोकलन। काय आहे? कावळे कोकलन PSI 1988 ला विचारला गेलेला प्रश्न। कावळे कोकलन म्हणजे काय? कावळे कोकलन। हो अजय, अजय जबरदस्त प्रश्न आहेत आजचे। कावळे कोकलन म्हणजे काय? अरे कावळे कोकलन म्हणजे काय? कावळे कोकलन अशा प्रश्नाचं उत्तर लवकर लवकर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। कावळे कोकलन म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 आहे तुमचं भूक लागणे। काय असते रे? भूक लागणे। सोपा वाक्प्रचार होता बघा, कावळे कोकलणे। ठीक आहे, काहीतरी टायपिंग मिस्टेक झालेली असेल। कावळे कोकलणे म्हणजे भूक लागणे, कावळे ओरडणे। कोलाहल माजणे म्हणजे काय रे? कोलाहल माजणे म्हणजे मोठा गोंगाट करणे, याला म्हणतात कोलाहल माजणे। पोटात कावळे ओरडणे म्हणजे सुद्धा काय रे? भूक लागणे। आणि कावळे कोकळणे म्हणजे सुद्धा काय? भूक लागणे। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चांगली गोष्ट आहे प्रियंका। घे समोरचा प्रश्न मग आता। नीर काढणे विचारल्या गेलेला आहे PSI 1986 ला। नीर काढणे म्हणजे काय? सांगा लवकर लवकर लवकर। नीर काढणे म्हणजे काय? सेशनला एकदा लाईक करा, एकदा सेशनला प्रत्येकाने लाईक करायचं आहे। नीर काढणे म्हणजे काय? कविता काहीच अवघड नाहीत, कविता काहीच अवघड नाहीत, लय सोपी आहे, तर फक्त त्याला आपण अवघडात घेतलेलं आहे। बरोबर आहे? ओके, नीर काढणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 3 2 3 या प्रश्नाचं पाणी शोधणे। रोहिणी मॅडमचं म्हणणं आहे पाणी शोधणे। बघा, फक्त उत्तर लवकर लवकर द्यायचं आहे। एकदा सेशनला लाईक करून घ्यायचं आहे। बरोबर आहे?
निवृत्ती खतरनाकच आहेत. नीर काढणे म्हणजे या ठिकाणी सर्वांचं उत्तर, या ठिकाणी सर्वांचं उत्तर दोन फिक्स नाही म्हणता येणार, गुलीगत धोका पण होऊ शकतो. पर्याय क्रमांक 1, एका दिशेने लागोपाठ शोध घेणे, एका दिशेने लागोपाठ शोध घेणे म्हणजे असतं तुमचं नीर काढणे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एकाच दिशेने लागोपाठ शोध घेणे म्हणजे काय असते, नीर काढणे. बोला, क्लिअर आहे का? चांगली गोष्ट आहे. बिरुदेव, जे काय नाव आहे तुमचं, बिरुदेव, सॉरी. ओके. बोला, क्लिअर आहे का रे? चलायचं का समोरच्या प्रश्नाकडे? तुम्ही कन्फर्मेशन देत जा. प्रश्न पळवल्यापेक्षा प्रश्न समजणं आपल्याला लय महत्वाचं आहे. समानार्थी शब्द पळवू शकतो, विरुद्धार्थी शब्द पळवू शकतो, पण वाक्प्रचार आणि म्हणी आपण पळवू शकत नाही, कारण आपल्याला कन्सेप्ट महत्वाची आहे. काय महत्वाची आहे? कन्सेप्ट महत्वाची आहे. लगेच काय करायचं आपल्याला? लगेच कन्फर्मेशन द्यायची. समोर चला सर, समोर चला सर. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघण्या अगोदर नीर काढणे म्हणजे एकाच दिशेने शोध घेणे आणि कागाळी करणे म्हणजे गाऱ्हाणे सांगणे. IBPS असे प्रश्न जास्तीत जास्त विचारते. तुमचं जे TCS आहे असे प्रश्न जास्तीत जास्त विचारते. कागाळी करणे म्हणजे काय? कागाळी करणे म्हणजे गाऱ्हाणे सांगणे. काय रे? गाऱ्हाणे सांगणे. पर्याय क्रमांक, जाऊ द्या, हे स्पष्टीकरणात होतं. पर्याय क्रमांक पाठच झालं. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. दाद न देणे, दाद न देणे विचारला गेलेला आहे PSA 1989 ला. अजय PDF टाकू आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला. द उत्कर्ष मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. कोणतं? द उत्कर्ष मराठी असं मराठीमध्ये टाईप करायचं, ते जॉईन करायचं. लेक्चर झाल्या मी काय करतो, याची PDF या चॅनलवर अपलोड करतो. ठीक आहे. लेक्चर झाल्या मी याची काय करतो रे, PDF अपलोड करतो. दाद न देणे म्हणजे काय? दाद न देणे म्हणजे काय सांगा लवकर. दाद न देणे म्हणजे असते पर्याय क्रमांक तुमचं 3, पूर्णपणे दुर्लक्ष करणे म्हणजे कुठल्याही प्रकारची दाद न देणे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. दाद न देणे म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे. हात देणे म्हणजे मदत करणे. अंतर देणे म्हणजे सोडून देणे, त्याग करणे. हे सुद्धा मस्त आहे. अंतर देणे म्हणजे काय रे? सोडून देणे किंवा त्यालाच म्हणतात त्याग करणे. हे आपलं काय आहे? स्पष्टीकरण आहे. नंतरचा प्रश्न आहे धिडवडे कहाणी. धिडवडे कहाणी विचारला गेलेला आहे PSA 1989 ला. जबरदस्त प्रश्न आहे. काय असेल उत्तर या ठिकाणचे? सांगा लवकर. सांगा लवकर. धिडवडे कहाणी, धिडवडे काढणे म्हणजे काय रे? काय असते? सांगा बरं. लवकर आपल्याला सांगायचं आहे. लवकर उत्तर आलं पाहिजे. प्रत्येकाला उत्तर आलं पाहिजे. 116 लाईव्ह आहे तर लाईक मात्र 57 आहे, तर लवकर लाईकची संख्या 100+ गेली पाहिजे. काय गेली पाहिजे? लवकर लाईकची संख्या 100+ गेली पाहिजे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दुर्दशा करणे. दुर्दशा करणे म्हणजे धिडवडे काढणे असते. दुर्दशा करणे म्हणजे काय असते? धिडवडे काढणे असते. पर्याय क्रमांक 4, धिडवडे काढणे म्हणजे दुर्दशा करणे. वाईट काम केल्याने अपकीर्ती होणे त्यालाच म्हणतात वाईट अवस्था. काय म्हणतात? वाईट अवस्था. अपराध पोटात घालणे म्हणजे क्षमा करणे. एखाद्याचा अपराध पोटात घालणे म्हणजे काय असते? क्षमा करणे. आणि कुरापत काढणे. कुरापत काढणे म्हणजे भांडणे उकरून काढणे. याला म्हणतात कुरापत काढणे. काय म्हणतात रे? कुरापत काढणे. चांगली गोष्ट आहे अजय. मस्त. हा घ्या. डोक्यात घोळणे. काय रे? डोक्यात घोळणे विचारला गेलेला आहे 1989 ला. नेमकं डोके खाजवणे, डोके दुखणे, विचार सोडून देणे, एकसारखे मनात येणे म्हणजे डोक्यात घोळणे. ओके सुरेखा, काही प्रॉब्लेम नाही.
त्या PDF मी बघत नसतो, ते टाईप करतात आणि डायरेक्ट टाकून देतात, त्याच्यामुळे थोड्या काही कमी जास्त गोष्टी झाल्या अनुस्वार वगैरे तर तुम्ही ऍडजस्ट करत चला, ठीक आहे. मनात येणे डोक्यात घोळणे म्हणजे काय, डोक्यात घोळणे म्हणजे काय क्या बात आहे. लवकर 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 या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे, प्रत्येकाला उत्तर जमलं पाहिजे. अगदी 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 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, एकसारखे मनात येणे. एकसारखे मनात येणे म्हणजे काय रे, म्हणजे काय तर डोक्यात घोळणे. ओके, स्पष्टीकरण दिलेलं आहे अजय रावांनी, ठीक आहे. काय असते डोक्यात घोळणे म्हणजे एकसारखे मनात येणे. समोरचा प्रश्न आहे आभाळ कोसळणे. काय आहे आभाळ कोसळणे म्हणजे काय होते, खूप बरे वाटणे, वाईट वाटणे, एकाएकी फार मोठे संकट येणे, पळून जाणे. चिरकुट प्रश्न लागलेला आहे, ठीक आहे. चिरकुट प्रश्न या ठिकाणी लागलेला आहे. एकाएकी फार मोठं संकट येणे, एकाएकी फार मोठं संकट येणे म्हणजे तुमचं आभाळ कोसळणे असते, बरोबर आहे. बघा, पाठ दाखविणे म्हणजे पळून जाणे. अंतकरण तिळतिळ तुटणे, अतिशय वाईट वाटणे. अंतकरण तिळतिळ तुटणे म्हणजे अतिशय वाईट वाटणे. हे काय आहे या ठिकाणी, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे. बोला, कळालं का? चलायचं का समोर एकदा सांगा, चलायचं का समोर एकदा सांगा. लवकर 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 सांगत चला. चलायचंय का समोर, समोर चला सर, समोर चला. ओके रोहिणी, आप बोलो हम चले. ओके, चला समोरचा प्रश्न आहे बघा तुमचा, ताळ्यावर आणणे. ताळ्यावर आणणे म्हणजे काय, परीक्षा घेणे, जाऊन आणणे, समजावून घेणे, योग्य समज देणे. ताळ्यावर आणणे म्हणजे काय, ताळ्यावर आणणे. लवकर लवकर या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. ताळ्यावर आणणे, तुम्ही येता का कधी ताळ्यावर, येता का रे ताळ्यावर, सांगा लवकर 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 लवकर. ताळ्यावर आणणे म्हणजे काय असतं, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 असतं योग्य समज देणे. योग्य समज देणे म्हणजे ताळ्यावर आणणे असतं. बघा, समोरचा वाक्प्रचार आहे धाबेदनांनी, आणि आतापर्यंत खूप वेळा आलेला आहे. IMP म्हणायला हरकत नाही. धाबेदनांनी म्हणजे काय, पर्याय क्रमांक काय असेल बुवा उत्तर, धाबेदनांनी. लवकर 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 सांगा, लवकर लवकर लवकर. चला सांगा लवकर 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 या ठिकाणी काय असेल उत्तर. धाबेदनाने म्हणजे पर्याय क्रमांक 3, खूप घाबरणे. काय रे, खूप घाबरणे, यालाच म्हणतात धाबेदनाने. बघा, समोरचा वाक्प्रचार घोडे मध्ये चढणे. अरे सोपे प्रश्न लागलेले आहेत. घोडे मध्ये चढणे म्हणजे काय, प्रगतीत खंड पडणे, घोडे ठेचाळणे, घोडे वाटेत थांबणे, वाटचाल करणे. याच्या एवढा चिरकुट प्रश्न कोणताच नाही, याच्या एवढा चिरकुट प्रश्न कोणताच नाही. घोडे मध्ये चढणे म्हणजे काय, प्रगतीत काय आहे रे, खंड पडणे, एखाद्या कामात अडथळा येणे म्हणजे घोडे मध्ये चढणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रगतीत खंड पडणे. काय रे, प्रगतीत खंड पडणे. बघा, नाकाला मिरची झोंबणे, सध्या नाकाला हिव झोंबत आहे, नाकाला मिरची झोंबणे. या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा, तापट स्वभाव, वाईट वाटणे, अनावर राग येणे, अपमान सहन न होणे. जबरदस्त प्रश्न आहे. नाकाला मिरची झोंबणे म्हणजे काय सांगा. कार्यक्रम होऊ शकतो, उत्तर बरोबर द्यायचं आहे. कार्यक्रम होऊ शकतो, विचार करून उत्तर द्या. लवकर 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 द्या. लाईकची संख्या मात्र कमी आहे. एकदा जी काही मंडळी नवीन जॉईन झालेली आहे
त्यांनी लाईकचा आकडा मात्र वाढवायचा आहे. लवकर लवकर लवकर. अरे नाकाला मिरची झोंबणे म्हणजे अपमान सहन न होणे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अपमान सहन न होणे म्हणजे नाकाला मिरची झोंबणे असते. समोरचा वाक्प्रचार आहे कानाडोळा करणे झालेला आहे, त्याला म्हणतात काय रे? हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणे. हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक काय आहे तुमचं? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. हिच्यामध्ये दुर्लक्ष करणं पण आपण देऊ शकतो, परंतु मुद्दामून हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणे म्हणजे कानाडोळा करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणे म्हणजे कानाडोळा करणे. ऑप्शन मध्ये जर 4 नसतं तर आपण याचं उत्तर दुर्लक्ष करणे दिलं असतं. अन्यथा देता येत नाही. अन्यथा देता येत नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कानाडोळा करणे म्हणजे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणे आणि काना मागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे. काना मागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे हे सुद्धा या ठिकाणी IMP आहे. काय आहे? IMP आहे. चला सांगा, चलायचं समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न आहे हातावर तुरी देणे. 65 वाक्प्रचार विचारलेला आहे. आक्षेप घेऊ शकतो निवृत्ती, पण ऑप्शन आक्षेप घेण्यासारखे नाहीत. आक्षेप घेण्यासारखे नाहीत. ठीक आहे, सरळ सरळ आहे. मुद्दामून एखाद्याला दुर्लक्ष करणे म्हणजे कानाडोळा करणे. ठीक आहे. हातावर तुरी देणे, लाच देणे, प्रसाद वाटणे, जेवू घालणे. ओके, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फसविणे. म्हणजे काय रे? फसविणे म्हणजे हातावर तुरी देणे. हात ओला करणे म्हणजे लाच देणे. हे सुद्धा या ठिकाणी IMP म्हणायला हरकत नाही. हात ओला तर मित्र भला म्हणतात ना. हात ओला करणे म्हणजे काय रे? लाच देणे. एखाद्याचा हात ओला केला म्हणजे काय? त्याला लाच द्यायची. सोनावली सोनवणे, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. फक्त तुमची एकच कमेंट आलेली आहे, स्क्रीन क्लिअर दिसत नाही. मे बी तुमच्या इकडून काहीतरी प्रॉब्लेम आहे. फितूर होणे म्हणजे विश्वासघात करणे. बरोबर आहे. बघा त्याच्यानंतर रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय? जखमेतून रक्त वाहणे, रक्तदान करणे, रक्त पातळ होणे, अतिशय मेहनत घेणे. चिरकुट प्रश्न आहे. काय आहे? चिरकुट प्रश्न आहे. चिरकुट प्रश्न आहे. यार त्या सोनालीला सांगा रे बाबा, तू हा प्रॉब्लेम होणं हे म्हणा ते काहीतरी. मी दिसतो का रे एकदा सगळ्याला? एकदा कन्फर्मेशन द्या, सगळं काही सुरळीत चालू आहे का? प्रश्न जबरदस्त असतील, सगळं काही सुरळीत असेल, माझा आवाज व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल तर एकदा लवकर 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 कन्फर्मेशन द्यायचे आहे. ओके, रक्ताचे पाणी करणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 अतिशय मेहनत घेणे. अतिशय मेहनत घेणे म्हणजे काय असते? रक्ताचे पाणी करणे. समोरचा वाक्प्रचार आहे पायमल्ली करणे. काय रे? पायमल्ली करणे. पाया पडणे, दुसऱ्याची पायधूळ मस्तकी लावणे, धुडकावणे, दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणे म्हणजे काय आहे? दिसता आवाज जबरदस्त आहे. ठणाक, क्या बात आहे. मा सोडा रे निवृत्ती. प्रश्नाचं सांग. मी दिसो न दिसो त्याचं काय नाही. प्रश्न कामाचे आहेत, मी कामाचा नाही तुया. ठीक आहे, सांगा लवकर लवकर लवकर. काय आहे रे? पायमल्ली करणे. पायमल्ली करणे म्हणजे काय असते? सांगा लवकर लवकर लवकर. दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण. गायत्री गायकवाड. बर ठीक आहे, पाहू काय म्हणणं आहे ताई तुमचं. बाकीच्या म्हणणं आहे C 4 2 3. लवकर लवकर उत्तर द्या. पायमल्ली करणे पर्याय क्रमांक 3 असते. एखाद्याला धुडकावणे. एखाद्याला धुडकावणे म्हणजे काय असते? ठीक आहे. बर ठीक आहे ठीक आहे, काही विषय नाही निवृत्ती. तू लय मनावर घेतो राव. होता है, चलता है, दुनिया है, जीना है. सांगा बरं, धुडकावणे म्हणजे काय? पायमल्ली करणे. असे प्रश्न थोडे विचार करून देत जा. पायमल्ली करणे म्हणजे धुडकावणे आणि पाया पडणे म्हणजे गयावया करणे. काय रे? पाया पडणे म्हणजे गयावया करणे. हे आपल्याला या ठिकाणी निश्चित लक्षात घेणं गरजेचं आहे.
लाईकची संख्या वाढवली तर काही हरकत नाही. कपिला षष्टीचा योग असणे, कपिला षष्टीचा योग असणे, नेहमी चांगले होणे, दुर्मिळ संधी प्राप्त होणे, सर्व गोष्टी जुळून येणे, जुळून येतील रेशीम गाठी, अशातला काही प्रकार नाही. चांगल्या गोष्टी एकत्र करणे. काय आहे रे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा बरं, सांगा लवकर. कपिला षष्टीचा योग येणे. लवकर लवकर लवकर. जबरदस्त प्रश्न आहे आणि IMP म्हणायला हरकत नाही. PY2 अनालिसिस केलं तर खूप वेळा आढळून आलेला आहे. ठीक आहे. कपिला षष्टीचा योग येणे म्हणजे दुर्मिळ संधी प्राप्त होणे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. समोरचा वाक्प्रचार आहे कपिला षष्टीचा योग आताच बघितला. कोळसा उगळावा. काय आहे रे, कोळसा उगळावा तितका काळाच विचारल्या गेलेला आहे 1992 ला. कोळसा उगळावा तितका काळाच म्हणजे काय होते? काळा रंग अधिक काळा होणे. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच राहते. काळ्या रंगाचे औषध तयार करणे. कोळसा हा काळाच राहतो. 65 प्रश्न. काय आहे रे, 65 प्रश्न आहे. एकदा गड्यांनो फक्त 15 लाईकचा आकडा काय करायचा आपल्याला पार पाडायचा आहे. ठीक आहे. एकदा 100+ लाईक का कंप्लीट झाल्या असं लेक्चर चालू करतो सन 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 सन. ओके. आपल्याला टोटल 40 वाक्प्रचार बघायचे आहेत तर 20 कंप्लीट झालेले आहेत. याचा योग्य अर्थ आहे वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच राहते. कोळसा उगळावा तितका काळाच. काय आहे? कोळसा उगळावा तितका काळाच. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत काय असते? वाईटच असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. केसाने गळा कापणे खूप वेळा विचारल्या गेलेला आहे. PSA 1992 ला केसाने गळा कापणे. ओके. गायत्री जाधवचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. लवकर लवकर सांगा. विश्वासघात करणे, खून करणे, केसाने मान कापणे, केसाने धरून ठेवणे. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. पर्याय क्रमांक 1 विश्वासघात करणे. विश्वासघात करणे म्हणजे केसाने गळा कापणे. ओके. बघा समोरचा वाक्प्रचार जोडे फाटणे. PSA 1992 ला विचार. ओके कविता, थँक्यू सो मच. ठीक आहे. काही असतात कंजूस लोक, फक्त लेक्चरचा फायदा घेतात, लाईकचा फायदा देत नाही. त्याचा फायदा काहीच नाही, बोंबलाय. ठीक आहे. द्या लवकर लवकर. जोडे फाटणे. पर्याय क्रमांक जोडे फाटणे कामापुरते मामा. तसंच काहीतरी म्हणाय पुरते निवृत्ती. बघा जोडे फाटणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 खूप हेलपाटे घालणे. काय रे? खूप हेलपाटे घालणे म्हणजे आपण एखाद्या जागेवर खूप हेलपाटे घातले तर जोडे फाटणे त्याचा अर्थ होतो. ओके. जोडे फाटणे म्हणजे खूप हेलपाटे घालणे. कांगावा करणे. काय रे? कांगावा करणे म्हणजे काय? अन्याय करणे, कटकट करणे, खूप आरडाओरड करणे. आपल्यावर अन्याय झाला असे आरडाओरडा करून भासविणे. काय असेल योग्य उत्तर? सांगा लवकर 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 लवकर. कांगावा करणे. आपल्यावर अन्याय झाला असे आरडाओरडा करून भासविणे म्हणजे काय असते? कांगावा करणे. जबरदस्त आहे. ठीक आहे. प्रियंका ढोले जर मी लेक्चर सुरू. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्यावर अन्याय झाला असा आरडाओरडा करून भासविणे म्हणजे कांगावा करणे असते. समोरचा वाक्प्रचार आहे उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे म्हणजे उखळ जुने होणे, नशीब उघडणे, उखळात मीठ पडणे, दुर्दैव्याच्या फेऱ्यात सापडणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय? लवकर लवकर सांगायचं आहे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय रे? याचं योग्य उत्तर काय असेल? लवकर लवकर द्या. लवकर लवकर प्रश्नाचं उत्तर द्या.
प्रश्न खूप बाकी आहे, तर टाइम कमी आहे, प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे, म्हणून लवकर लवकर उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। बघा, उखळ पांढरे होणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 नशीब उघडणे। काय रे? नशीब उघडणे हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। उखळ पांढरे होणे म्हणजे नशीब उघडणे, त्यालाच म्हणतात वैभव प्राप्त होणे। खूप संपत्ती मिळणे म्हणजे सुद्धा काय? उखळ पांढरे होणे, वैभव प्राप्त होणे, ऐशो आराम प्राप्त होणे, त्याला काय म्हणतात? उखळ प्राप्त होणे। फुल फुलाची पाकळी, काय रे? फुल फुलाची पाकळी म्हणजे काय? सांगा लवकर लवकर लवकर। फुल फुलाची पाकळी म्हणजे काय असते? लवकर 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 सांगा, लवकर लवकर। ओके 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 विधी, थँक्यू सो मच। ठीक आहे, थँक्यू। चला सांगा लवकर 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 या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? बघा, फुल फुलाची पाकळी म्हणजे यथाशक्ती देणे, शक्तीप्रमाणे देणे। फुल फुलाची पाकळी म्हणतो ना, तुम्हाला तुमच्या थ्रू म्हणजे तुमच्या पद्धतीने जेवढं देता येईल थोडस तरी त्याला देणे, शक्तीप्रमाणे देणे म्हणजे यथाशक्ती देणे। फुल फुलाची पाकळी देणे म्हणजे इच्छेप्रमाणे देणे, यथाशक्ती देणे। समोरचा वाक्प्रचार आहे वडाची साल पिंपळाला। वडाची साल पिंपळाला म्हणजे काय? अगदी बरोबर, शुभम। शुभमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे। आपल्या कुवतीप्रमाणे देणे। वडाची साल पिंपळाला, लवकर लवकर सांगायचं आहे, जबरदस्त वाक्प्रचार आहे। ओके कविता, ओके। आणि ज्यांनी बॅच घेतली नसल त्यांनी बॅच घेऊन टाका। ओके, बघा, वडाची साल एकच असते, काही संबंध नाही भाऊत्वा। पिपळाला वडाची साल चिकटवणे, कशाला मराई चिकटवायची? एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे बऱ्यापैकी चांगलं वाटते, वडाची साल पिंपळाला न बसवणे याचा काही संबंध नाही, बऱ्यापैकी चांगलं वाटलं। एकाचे दोष दुसऱ्याला ढकलणे, एकाचे दोष दुसऱ्याला ढकलणे म्हणजे वडाची साल पिंपळाला। वडाची साल पिंपळाला म्हणजे एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे, बरोबर आहे। बघा, समोरचा वाक्प्रचार आहे मकरंदने खरोखरच मोठी चूक केली होती, त्यामुळे तो वडिलांसमोर उभा होता। योग्य वाक्प्रचाराचा आपल्याला वापर करायला सांगितलेला आहे। मकरंदने खरोखरच मोठी चूक केली होती, त्यामुळे तो वडिलांसमोर उभा होता। प्राणावर उदार होऊन, आरारा चूक तर त्यानंच केली, बत्तीशी दाखवी, बर मूग गिळून मान ताट करून। चिरकुट प्रश्न आहे। कसा प्रश्न आहे? चिरकुट प्रश्न आहे। लवकर 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 या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। मी घेतली आहे बॅच, खूप छान आहे, थँक्यू सो मच कविता। अभ्यास करा फक्त, नक्कीच तुम्हाला त्या बॅचचा फायदा 100% होईल। अरे वडिलांसमोर म्हणजे मकरंदने खरोखरच मोठी चूक केली होती, मग प्राणावर उलडाच्या मराय उदार होईल का? बत्तीशी दाखवाय जमल का? आणि मान ताट करून तर अजिबात बघाय जमणार नाही, तर पप्पा डायरेक्ट थोबाडीत हाणतील, बरोबर आहे। मूग गिळून गप्प राहणे, मूग गिळणे म्हणजे काय रे? गप्प बसणे। कसं बसणे? गप्प बसणे। म्हणजे आपल्याला इथं कोणता वाक्प्रचार वापरायचा आहे? पर्याय क्रमांक 3 मूग गिळणे म्हणजे गप्प बसणे, न बोलता काही शांतपणे मान खाली घालून बसणे म्हणजे काय असते तुमचं? इथं आपल्याला हे वाक्प्रचार ओळखायचा होता, अगदी बरोबर आहे। बघा, मूग गिळून बसणे म्हणजे गप्प बसणे, प्राणावर उदार होणे म्हणजे जीवाची पर्वा न करणे, बत्तीशी दाखविणे म्हणजे दुसऱ्याची फजिती करण्यासाठी हसून लाजविणे, आणि मान ताट ठेवणे म्हणजे स्वाभिमानाने जगणे। हे या वाक्प्रचाराचे योग्य अर्थ आहेत। समोरचा वाक्प्रचार कोणता आहे बघूया। धूळ भेट होणे। धूळ भेट होणे म्हणजे काय? नेमकं उभ्या उभ्या भेट होणे, मातीत भेटणे, थोडी भेट होणे, व्यर्थ भेट होणे। काय असेल योग्य उत्तर? प्रत्येकाने उत्तर कमेंट करायचं आहे। धूळ भेट होणे म्हणजे काय?
एकदा लाईक, जे नवीन मंडळी सेशनला लेट जॉईन झालेले आहेत त्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ज्यांनी बॅच घेतली नसेल बॅच सुद्धा घ्यायची आहे. अगदी कमी किमतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आपली बॅच आहे. शब्दसंग्रह शब्दार्थाची फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये. ओके बघा, ते जाऊ द्या त्याचं काय हो, इकडे या बरं. धूळ भेट होणे म्हणजे पर्याय क्रमांक 1 उभ्या उभ्या भेट होणे. काय रे, उभ्या उभ्या भेट होणे म्हणजे त्याला म्हणतात धूळ भेट होणे. ओके, पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. धूळ भेट होणे म्हणजे उभ्या उभ्या भेट होणे. नंतर आहे पांढऱ्यावर काळे करणे. काय रे, पांढऱ्यावर काळे करणे, खाडाखोड करणे, लिहिणे, रंगविणे, पुसून टाकणे. लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे काय? अजय याचं उत्तर दे. जेवणाचं जाऊ दे, जेवणाचं नको ताण घेऊ तू. द्या लवकर लवकर लवकर. जेवण आमचं 11च्या नंतर होईल. ठीक आहे, लवकर लवकर उत्तर द्या. पर्याय क्रमांक 1 भरपूर जणांचं उत्तर आहे आणि अशाच प्रकारे सर्वांचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आहे पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे. काय रे, काळ्यावर पांढरे करणे, पांढऱ्यावर काळे करणे, पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे. IMP म्हणायला हरकत नाही. जवळपास 90% जनता चुकलेली आहे. किती टक्के जनता चुकलेली आहे? 90% जनता चुकलेली आहे. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे लिहिणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे, दात कोरणे, गरिबी येणे, दुर्दशा होणे. काय असेल उत्तर? लवकर 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 या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. दाती तृण धरणे खूप वेळा विचारलेला आहे. IMP म्हणायला काहीही हरकत नाही. द्या लवकर 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 या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. आणि उद्यापासून जेवढे तुमचे मित्र येतात त्या मित्राला आपल्या लेक्चरची लिंक शेअर करत जा. होऊ द्या, काय ताण नाही. काय आहे रे, पर्याय क्रमांक 1 शरणागती पत्करणे म्हणजे काय असतं तर दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. समोरचा वाक्प्रचार आहे हात ओले होणे म्हणजे काय? लवकर लवकर सांगा. बघितलेला आहे भरपूर पैसा मिळणे म्हणजे हात ओले होणे. भरपूर पैसा मिळणे म्हणजे हात ओले होणे. स्वभाव वाक्प्रचार आहे. ओके बघा, नंतरचा आहे उखळ पांढरे होणे. झालेला आहे, यालाच म्हणतात वैभव प्राप्त होणे. काय रे, वैभव प्राप्त होणे म्हणजे उखळ पांढरे होणे. अपशकुन घडणे, वाईट घडणे. अपशकुन घडणे म्हणजे काय? वाईट घडणे. नंतरचा वाक्प्रचार आहे थोडा मोठा दिसतो, बघू काय म्हणणं आहे त्याचं. सुंब जळला तरी त्याचा पीळ जात नाही. परत वाचतोय, सुंब जळला तरी त्याचा पीळ जात नाही. माणसाने कधी गर्व करू नये. अहपणा करणाऱ्या माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा ताठा कायम राहतो. अभिमानी मनुष्य फारच ताठ्याने वागतो. नम्र माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याची नम्र वृत्ती टिकून राहते. सांगा लवकर लवकर लवकर. पर्याय क्रमांक 2 अहमपणा करणाऱ्या माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा ताठा कायम राहतो. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 IMP म्हणायला काही हरकत नाही. बघा नंतर आहे वाळीत टाकणे. वाळीत टाकणे म्हणजे काय? नाश करणे, सामावून घेणे, हाकलून देणे, बहिष्कृत करणे. लवकर 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 उत्तर द्या. जबरदस्त वाक्प्रचार आहे. वाळीत टाकणे म्हणजे काय? अहमपणा करणाऱ्या माणसाचे वर्ष. ठीक आहे कविता, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. वाळीत टाकणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 बहिष्कृत करणे, थोडं वेगळं करणे म्हणजे वाळीत टाकणे असते. ठीक आहे.
वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कृत करणे, जाती बाहेर टाकणे, वाटेस लावणे म्हणजे हाकलून देणे, निरोप देणे आणि वाटोळे करणे म्हणजे नाश करणे. वाटोळ केलं म्हणजे काय रे? नाश करणे. काय करणे? नाश करणे. आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. बघा समोरचा वाक्प्रचार आपल्याला वाक्प्रचाराचा उच्चार करायला सांगितलेला आहे. शेख चिल्ली हा सतत, शेख चिल्ली हा सतत बोटे मोडत होता, झाकले माणिक होता, धूळ चारत होता, मनात मांडे खात होता. आय थिंक जरा डाऊट यायला. शेख चिल्ली हा बोटे मोडत होता. द्या बघू काय आहे. समोर स्पष्टीकरण दिलेलंच असेल. थोडा डाऊट आहे हिच्यावर, काहीतरी अर्थ थोडा बरोबर आहे. काहीही चूक नाही याच्यामध्ये. शेख चिल्ली हा सतत मनात मांडे खात होता. काय करत होता? मनात मांडे खात होता म्हणजे सतत मनामध्ये काय करत होता रे? सतत मनामध्ये अशक्य अशी कल्पना करत होता. अशक्य अशी कल्पना करत होता. मनात मांडे खाणे म्हणजे अशक्य अशा कल्पना करीत बसणे. झाकला माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? झाकला माणिक म्हणजे काय रे? साधा पण गुणी मनुष्य. बोटे मोडणे म्हणजे चरफडणे, निर्भत्सना करणे, धूळ चारत बसणे, पाडाव करणे, पराभव करणे म्हणजे काय? धूळ चारत बसणे. पराभव करणे, धूळ चारत बसणे, पाडाव करणे वाक्प्रचाराचे अर्थ आहेत. खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग करा. दुर्योधन भीमाला सतत भेटी देत होता, भान हरपून पाहत होता, पाण्यात पाहत होता, बोटावर नाचवीत होता. सांगा लवकर लवकर लवकर. दुर्योधन भीमाला सतत त्याचा अजिबात जमत नसे म्हणजे याचं योग्य उत्तर पाहिजे आपल्याला. बोटावर नाचत होता काय असेल सांगा तुम्हीच. लवकर लवकर सांगा रे काय होता. पटत नसे म्हणजे पाण्यात पाहत होता. पर्याय क्रमांक 3 पाण्यात पाहत होता. बरोबर आहे. पाण्यात पाहणे म्हणजे वैर करणे किंवा मत्सर करणे, त्यालाच म्हणतात मत्सर करणे. अगदी बरोबर आलेला आहे. नंतर आहे खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग करा. कामासाठी गेलेला आपला मुलगा बॉम्बस्फोटामध्ये मेला हे कळताच त्याच्या आईने काय केलं? काय केलं? पर्याय क्रमांक 1 केलं. काय रे? आक्रोश केला. काय केला? आक्रोश केला. टाहो फोडणे, आक्रोश करणे, मोठ्याने रडणे म्हणजे टाहो फोडणे. ओके. समोरचा प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग करा. गोविंदाच्या चोरी करणाऱ्या दुर्गुणामुळे त्याच्या मालकाने त्याची खालच्या ऑफिसात काय केली? सांगा लवकर लवकर लवकर. काय केली? खालच्या ऑफिसात काय केली? उचल बांगडी केली म्हणजे कामावरून काढून टाकलं, हाकलून दिलं. काय रे? उचल बांगडी करणे म्हणजे कामावरून काढणे, हाकलून देणे होते. आजच्या सेशनचा सेकंड लास्ट प्रश्न. आजच्या सेशनचा सेकंड लास्ट प्रश्न आहे बघा. खालील वाक्यात योग्य त्या वाक्प्रचाराचा उपयोग करा. सतत 13 वर्ष शेतात काम करणाऱ्या धोंडीबाला 1 एकर जमिनीची नांगरणी करणे म्हणजे आभाळ फाटल्याप्रमाणे होते, नाकीनव झाले, हातचा मळ आणि कपिला षष्टीचा योग. 65 प्रश्न आहे. 37च चेक करू द्या एकदा. 37 क्रमांकाचं आक्रोश केला बॉम्बस्फोटामध्ये मेला हे करतात त्याच्या आईने. टाहो फोडला आणि आक्रोश सुद्धा केला, रडारड सुद्धा केली, किंकाळी फोडली. असं म्हणायला काही हरकत नाही की बाबा याच्यामध्ये चारीच्या चारी पर्याय येऊ शकतात. चारीच्या चारी पर्याय येऊ शकतात. ठीक आहे. किंकाळी फोडली, रडारड केली, टाहो फोडला, आक्रोश फोडला, चारही पर्याय सुद्धा येऊ शकतात.
असं स्पष्टीकरण या ठिकाणी काही दिलेलं नसेल, पण काय आहे नेमकं पेपरमध्ये मी एकदा सुद्धा चेक करतो. ठीक आहे, नेमकं टाईपरायटर कडून खालचे ऑप्शन वगळले, नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे मी चेक करतो. येऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. आजचा सेकंड लास्ट प्रश्न आहे, जमिनीची नांगरणी करणे 13 वर्ष काम केलं म्हणजे त्याच्या हातचा मळ होता. काय होता रे? त्याच्या हातचा मळ होता. कोणती टेट सिरियस द्यायची? शीतल कोणती एक्झाम डेट सांगायची मला एकदा सांगा बरं तुम्ही. नेमकं काय तुमचं नेमकं कुठून आले काय चालू करतात त्याचं त्याहिले माहित बाबा. ठीक आहे, हातचा मळ होता म्हणजे अतिशय सोपे काम होते. नाकी न येणे म्हणजे अत्यंत असून जाणे. बरोबर आहे. आभाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे. कपिला षष्टीचा योग म्हणजे फार दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी. आजचा शेवटचा प्रश्न ती काही सुपरवायझरची जी काही सुपरिरियरची तुमची जी एक्झाम आहे शिंदे सरांना माहिती असेल. ठीक आहे, जी काही इन्फॉर्मेटिव्ह जी तुमची माहिती आहे, इन्फॉर्मेटिव्ह जी काही तुमची माहिती आहे ते सगळा कार्यक्रम सतीश शिंदे सरांकडे असतो, त्यांना तुम्ही विचारू शकता. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय? हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय? आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे. हात दाखवून अवलक्षण करणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपणहून संकट ओढवून घेणे. आपणहून संकट ओढवून घेणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हात दाखवून अवलक्षण, आपणहून संकट ओढवून घेणे हे काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे. आज एकदम जबरदस्त प्रश्न होते. 40 प्रश्न होते. 40च्या 40 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही आहे आपली स्पेशल शब्दार्थ शब्द संग्रह ट्रिकी बॅच. ठीक आहे, विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 1 वर चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण बॅच घेतली नसेल ती बॅच काय करा तुम्ही घेऊन टाका. बॅचची फीज आहे फक्त आणि फक्त 49 रुपये. ओके 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 ठीक आहे. बघा 49 रुपयाला आपली बॅच आहे. सर्व समावेशक सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, एमपीएससी, राज्य सेवा, आयबीपीएस, टीसीएस, महाराष्ट्रातली कोणतीही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या. त्या स्पर्धा परीक्षेच्या उद्देशाने काय आहे रे, आपली संपूर्ण मराठी शब्दार्थ ट्रिकी बॅच आपण बनवलेली आहे. सर्व स्पर्धा परीक्षाची अत्यंत उपयुक्त व गोष्टीच्या स्वरूपामध्ये बॅच असणार आहे आणि सर्व परीक्षेची तयारी फक्त या एकाच कोर्स मध्ये आपण करून घेणार आहोत. ऑल इन वन बॅच आहे. 15 मार्काची तयारी आपण तुमची या बॅच मध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे, भेटूया मग नंतर उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच. या ठिकाणी थांबू.